तुम्ही माझ्या मेडिकल मध्ये आले, मला खूप आनंद झाला. हल्ली मेडिकलला गिराईकच नाही हो. काय करायचं, मटेरियल वेगवेगळ्या कंपनीचे ब्रँडेड आहे, पण हल्ली गिराईकच नाही. काहीच कळेना, लोक आजारी पडत नाहीयेत का दुसरा मेडिकल चालू झाले गावात कळत नाही. तुम्ही सांगताय काय सांगून करता. तुम्ही आले मला खरंच बरं वाटलं. असेच रोज तुम्ही आजारी पडा, रोज माझ्या मेडिकल द्या. कसं माझं पण पोट पाणी चालेल आणि तुमचं पण बरं होईल काय दुखत असेल. आणि माझं मेडिकल गावातलं एक नंबरचं मेडिकल. मॅडम म्हणजे मॅडम जुलाब होते ते. चांगली गोष्ट आहे. देव करो तुम्हाला रोज जुलाब हो आणि तुम्ही रोज माझ्या मेडिकलला येऊ. आणि जुलाब होता ते म्हणजे चांगलीच गोष्ट आहे. पोट साफ होतं त्याने. पण मला सांगा, आता साफ करता म्हणजे आत फडकं टाकून पुसून घेता का पर पोटात? तसं नाही म्हणायचं मला. ते वेगळं आणि हे वेगळं. पण मला सांगा, तुम्ही हॉस्पिटलला जायला पाहिजे होतं आणि एवढा त्रास होतोय तर तुम्ही नव्हतं यायला पाहिजे. तुम्ही कुणाला तरी पाठवायला पाहिजे होतं. असं स्वतः येत आहे, उन्हात अनात आधीच जुलाब होता ते. अशक्तपणाने जर चक्कर आली, तुम्ही जर पडले तर तुम्हाला तर कुणी उचलायचं पण नाही आणि तुम्ही कुणाला उचलायचे नाही. आणि दादा, मी तुम्हाला काय म्हणते माहिती का महत्वाचं, तुमच्या आजूबाजूला कुणी राहत असले, त्यांना असं जुलाब झाला असेल तर द्या ना पाठवून. माझ्याकडे टॉप गोळी आहे जुलाबासाठी. अहो मी काय लोकांच्या चड्ड्या चेक करतोय का कोणाला जुलाब झालेत? तसं नाही, पण तुम्हाला माहिती असेल आजूबाजूला कुणाचं दुखतंय, कुणाला जुलाब झाले. फक्त जुलाबच नाही, माझ्याकडे डोकंदुखी, अंगदुखी, मूळव्याध सगळ्याच्या गोळ्या आहे. सगळे दुखणे नीट होणार माझ्याकडून. मॅडम माझं जुलाबाची गोळी द्या आधी. जुलाबाची गोळी देते. गोळी कुठं पळून चालली? माणसाने आधी ऐकून घ्यायचं असतं समोरचा काय म्हणतोय. कसं आहे समोरच्या. मॅडम तुम्ही माझं ऐका नाही तर तुम्हाला लय वेगळा आवाज ऐकायला मिळते. अहो रोज आवाज ऐकून ऐकून येडी झाली मी एकटी. माझ्या मेडिकलला कुणी हल्ली येतच नाही हो. हल्ली गिराईकच कमी झाले. लोक आजारीच पडत नाहीत असं वाटतंय. आता मग माग बघा कोरोना आला, किती गर्दी मेडिकलला. 5-5 फूट थांबायचे पण हे रांग लागायची. मॅडम माझी 5 फूट लांब जाईल, तुम्ही गोळी द्या मला. गोळी देते मी दादा, गोळी कुठं पळून चालली. पण माझा मुद्दा काय हल्ली. अहो तुमचा मुद्दा नाही, माझा गुद्दा इकडे फुटायची वेळ आली. द्या तुम्ही. काही नाही, ते तुमचं पोट वाढले म्हणून तुम्हाला तसं वाटतंय. माणसाने स्ट्रॉंग राहावं, सहनशक्ती अंगात पाहिजे. आता समजा माझं मेडिकल बंद असतं तर तुम्ही काय केलं असतं? संडासात गेलो असतो. अहो पण जर माझं मेडिकल बंद असतं तर तुम्ही काय केलं असतं? संडासात गेलो असतो. मग तिथंच जायचं ना, ते जवळ होतं. मेडिकल तर लांब आहे ना. अहो तिथं जाऊन बसलो होतो. थोड्या वेळेच टायमिंग मिळाला मला गोळी द्या जुलाबाची. अहो गोळ्या खाणं अजिबात चांगलं नसतं. गोळ्या खाणं म्हणजे शरीराला खूप हानिकारक आहे. माझं मेडिकल आहे तरी मी सांगतेय, गोळ्या खाऊ नका तुम्ही. गोळ्या खाऊ नका मग काय बुचन बसवता का मला खाली? आता काय करू? नाही 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 नाही, ह्याच कारणाने गिऱ्हाईक येत नाही वाटतं. जे येतंय मी त्याला हेच सांगते. आता लक्षात आलं माझ्या, गिऱ्हाईक येत का नाहीये. मी आता तुम्हाला काय सांगितलं? गोळी खाऊ नका. मी असंच सगळ्यांना सांगते, गोळी खाऊ नका, आयुर्वेदिक उपचार करा. आयु 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 होतंय का काहीतरी? ले म्हणजे अहो सहनशक्ती वाढते तुमची. सहनशक्ती वाढवणं गरजेचं आहे. सहनशक्ती फुटल्यावर कळून तुम्हाला काउंटर ओढून जाईन तुमचं. मला गोळी द्या. तसे स्ट्रॉंग आहे, लहान थोडी आहे तुम्ही असं करायला. गोळी मी तुम्हाला देणारच आहे, पण आधी काही महत्वाच्या गोष्टी पण तुम्हाला कळाल्या पाहिजे. तुम्हाला सांगितलं पाहिजे. कसं आहे, आज मेडिकल जवळ आहे, उद्या तुम्ही वाळवंटात गेले, मेडिकल नाही, बाथरूम नाही, करणार काय? बघायला तरी कोण आहे भांगला हिंडन. मी तुम्हाला काय करायचं? मला गोळी द्या. नाही चलत, हे मस्करीचा भाग झाला. पण असं नाही चलत दादा. अहो सहनशक्ती पाहिजे दादा, माहितीये तुम्हाला. द्याला गोळी तुम्ही काय टाइमपास चालला? याला तुम्ही टाइमपास म्हणताय? मी किती महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगतेय. ह्या गोष्टी कुणी सांगत नाही आणि फुकट तर नाहीच सांगत. मी माझ्या कामातला वेळ घालून तुम्हाला महत्वाच्या गोष्टी सांगतेय. जीवनात तुम्हाला या गोष्टींचा कुठेतरी उपयोग होणार. सहनशक्ती तुम्हाला ते काय होतंय हगी नाही का? हगीच तर सोडावा. हगीच लहान मुलांच्या साईजचं, एवढ्या मोठ्या साईजचं मी ठेवत नाही. पोता आहे का? गोळी बांधतो मी का? मला जाऊ दे. अहो गोळीचा सोडा. महत्वाचं सहनशक्ती महत्वाची. हागीजवर येताय, गोळीवर येताय, काय चाललंय? पोत
पोत्याचं दुकान दिसते का? मूर्ख बाई, तू गोळी नको, तू लेक्चर नको, मी जातो. याला लईच त्रास झाला, पण ह्या त्रासातून पण यांनी माझं सांगितलेलं ज्ञान ऐकायला पाहिजे होतं. लोकांना फुकट भेटतंय, किंमतच नाही. हेट. बरोबर. पण तरी मेडिकल माझं चलत का नाही आजकाल, हा लय मोठा प्रश्न आहे माझ्या मनात.